मित्रांनो आता आपण पोचलोय देवगड। ही देवगडची पवनचक्की आहे पाठीमागे आणि या इथे खाली देवगड बीच आहे बघा। समुद्र खूपच जबरदस्त दिसतो इथून, पूर्ण खवळलेला समुद्र आहे। एवढ्या मोठ्या लाटा म्हणजे मी नेहमी येतो तेव्हा एवढ्या नसतात आणि व्ह्यू तर ऑसम आहे इथून। आणि समोर आहे देवगडचा किल्ला आहे त्या समोरच्या बाजूला आणि तिथे देवगडचा लाईट हाऊस आहे। आता मित्रांनो इथे जाऊया आतमध्ये, हे देवगडचं नवीन गार्डन जे बनवलं आहे तिथे जाऊया, तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला। आता आपण होतो देवगड गार्डनला आणि आता इकडचा नजारा बघा, गार्डनवरनं पूर्ण देवगड समुद्र किनारा दिसतं। पावसाळ्यामध्ये पण बघायला एकदम मस्त वाटतं। इथून खाली जायला रस्ता आहे, इथून खाली जायला रस्ता आहे, खाली बीचवरती। बीचवर गाडीने जायचं असेल तर त्या साईडून रस्ता आहे। हां, मागून आपण त्या बाजूने आलो होतो आणि इथून हा उतरून एवढा खाली जायला लागणार। आता पावसाळ्यामध्ये पर्यटक कमी आहेत, हां गणपतीपासून परत चालू होणार। ओके। पार्किंगला होत्या, काय बोलतो? आपल्या बंदरा होत्या। एवढं सेफ आहे म्हणजे तो दोन्ही बाजूला डोंगर आहे आतमध्ये असं ते बरं त्या समुद्राची हवा किती आली तरी त्या समोर अडणार आणि अजून सेफ करतात पाणी, नुसतं पाणी आत म्हणजे लाटा नाही येणार। हां लाटा जास्त येतच नाही। मित्रांनो माझ्या मागे बघू शकता, हा आहे देवगडचा बस डेपो, बस स्थानक देवगड आगार आणि इथे आता बस पण लागली आहे। मित्रांनो बबलूच्या बाईकचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आता बाईक चेंज केली। ही बबलूच्या भाच्याची बाईक आहे आणि आता आपण प्रवास ज्युपिटरनी करणार आहोत। रेडी? तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत वाडातर या गावामध्ये आणि हे पुढचं ते वरचं, अच्छा हे बबलूच्या मावशीचं घर आहे। आपण तिथे जाणार आहोत आणि हे वाडातर गाव आहे आणि हा जो ब्रिज बघता हा ब्रिज वाडातरचा ब्रिज आहे आणि समोर आहे पीरवाडी, त्या गावाचं नाव पीरवाडी आहे आणि हा वाडातर। तर हा ब्रिज विजयदुर्ग म्हणजे या बाजूला विजयदुर्ग आहे आणि त्या बाजूला देवगड। तर विजयदुर्ग आणि देवगडला जॉईन करणारा जो रस्ता आहे, जो ब्रिज आहे तो हा ब्रिज आहे। या ब्रिजवरनं बघू शकता गाडी चालली आहे, एसटी बस पण चालली आहे आणि पुढे एक वाडातरचं मंदिर पण आहे, खूप फेमस आहे। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते मंदिर पाहिलं होतं
आणि आता आपण थोडं वाडातर गावामध्ये जाऊया बबलूच्या मावशीकडे. इकडनं पण व्ह्यू मस्त आहे, जबरदस्त आहे. अच्छा, आता तिकडचा व्ह्यू घेऊया आपण. आणि वाडी इथे आणि तिथे तिकडे त्या ह्याच्यामध्ये. अच्छा, त्या तिथे मोंड गाव आहे, म्हणजे जिथे बबलूचं गाव आहे. इथे वीरवाडी आहे जे कालव्यांसाठी फेमस आहे. आणि हे पुढचं वाडातर. आणि हे वाडातर. आणि ही खाडी जी आहे ही समोर या बाजूला समुद्र आहे आणि ही मोंडचीच खाडी. या खाडीला मोंडचीच खाडी बोलतात. इथे पण पूर्ण मच्छीमारी समाजच आहे. अच्छा, या इथे पण मच्छीमारी हो, समज. आता ते त्यांनी फेरी आणले ते मासे. हां, पण ते चाललेत आता. जाळं काय करतायत, जाळं सोडवत आहेत. तर आता आपण जाऊया बबलूच्या मावशीकडे. फायबरची पात आहे, ही मावशीचीच आहे आमच्या. अच्छा, हे मावशीची पात हा, आहे ही मावशीची पात आणि फायबरची. ही होडी त्यांची. ही छोटी होडी ना. हा, होडी आहे. ही छोटी होडी आहे आणि याला पात बोलतात. ही फायबरची पात आहे. हां, आणि झाकून ठेवली पावसाळा. पावसात काय हे नाही. हां, हे एप्रिल मे मध्ये तेव्हा म्हणजे पावसाळ्याच्या नंतर, नारळी पौर्णिमेच्या नंतर सुरू करणार. मित्रांनो, आता आहोत आपण बबलूच्या घरामध्ये आणि हा बाहेर बघू शकता आज जबरदस्त पाऊस आहे आणि समोरचं क्लायमेट आणि सीन बघा, खतरनाक. आज जबरदस्त पाऊस पडतोय मगासपासून. आम्ही येताना पूर्ण भिजून आलो आहे आणि इथे 2 बाईक आहेत. आता बबलूची बाईक पण दुरुस्त झाली आहे. छोटासा प्रॉब्लेम होता स्पार्क प्लगचा, तो आम्ही नवीन टाकला. आणि ही बबलूच्या भाच्याची बाईक आहे. आणि मित्रांनो, आता आपण जाऊया टेरेसवरती. आणि मी छत्री ओपन केली आहे आणि टेरेसवरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर या इथून हे बघा, हा बबलूचा मेन गेट आहे आणि या इथे टेरेससाठी स्टेप्स आहेत. इथून जाऊया वरती सावकाश. जरा सटक झालं आहे पण हळूहळू जाऊया. मित्रांनो, हा नजारा बघा.